नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी हमीद इंजिनियरला नागपूर सत्र न्यायालयाचे जामिनावर सोडण्याचे आदेश. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटकेचे आदेश. वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईत भर. रत्नागिरीमध्ये केवळ 41.13% पाणी साठा. नातुवाडी, गडनदी आणि अर्जुना धरणातल्या पाणी साठ्यावर परिणाम. नांदेडच्या चिंचाळा गावातल्या ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठीच्या बातमीची आरोग्य विभागाकडून दखल. सिद्धेश्वरमधील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झालं लोकार्पण. सुधीर मुनगंटीवारांनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. नागपुरातल्या शासकीय निवासस्थानी घेतली भेट. मुनगंटीवारांच्या नाराजी दर्शवणाऱ्या वक्तव्यांमुळे या भेटीला राजकीय महत्त्व. धामणी प्रकल्पग्रस्तांच्या विविध वसाहतीमधल्या नागरी सुविधांचं लोकार्पण. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं लोकार्पण. शाळा, ग्रामपंचायत इमारत, मंदिर, बस थांबा, पाणी पुरवठा आदी नागरी सुविधांचा समावेश. अहिल्यानगरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. या प्रकरणी पोलिसांकडनं 2 अटक तर चोरट्यांकडनं 15 दुचाकी जप्त. अंबरनाथमध्ये उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांच्या घराबाहेर गोळीबार. अज्ञातांकडनं गोळीबार केल्याची माहिती. पोलिसांचा तपास सुरू. पेट्रोल भरण्याच्या वादातनं एका तरुणाला लोखंडी पाईपनं मारहाण. अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरातल्या पेट्रोल पंपावरची घटना. मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. जालन्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात. आणि बारामती एमआयडीसीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग. आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.